हाय फ्रेंड्स. जेव्हा आपल्या स्किनमध्ये काळपटपणा तयार होतो किंवा आपली स्किन काळवंटते, मेलाझ्माचं प्रमाण खूप जास्त वाढतं किंवा स्किनमध्ये पिगमेंटेशनचं प्रमाण वाढतं, त्यावेळेस आपण नेहमी हा विचार करतो की आता मी माझ्या स्किनला वरून काय लावू की त्यामुळे माझ्या स्किनमधले हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील किंवा अशी कोणती ट्रीटमेंट करू की जेणेकरून स्किनमधला मेलाझ्मा कमी होईल किंवा पिगमेंटेशन कमी होईल. त्यासाठी मी तुम्हाला असे 3 पदार्थ सांगणार आहे की ज्याचा जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश केला तर स्किन ही आतून हील होण्यास सुरुवात होते. पहिला आहे व्हिटॅमिन सी असणारे अन्नपदार्थ, जसं की लिंबू झालं किंवा संत्री झालं किंवा आवळा झालं. हे 3 अन्नपदार्थ जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेतले तर त्यामुळे तुमच्या स्किनमध्ये जे मेलानिन तयार होतं त्याचं प्रमाण कमी होतं आणि कमी होत जातं. ज्यावेळेस आपल्या स्किनमध्ये डाग येतात, काळे काळे डाग येतात किंवा स्किनमध्ये खूप जास्त काळपटपणा येतो, तर तरी मेलानिनचं प्रमाण हळूहळू कमी झाल्यामुळं हे काळपटपणा कमी होतो. दुसरं आहे गाजर. गाजरमध्ये बीटा कॅरोटीन असतं. सूर्यापासून जे अतिनील किरणं येतात ते स्किनमध्ये जाऊन जे नुकसान होतं त्यापासून बीटा कॅरोटीन आपल्या स्किनचं संरक्षण करत असतं. आणि तिसरं आहे टमॅटो. टमॅटो याच्यामध्ये जे लायकोपील असतं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. लायकोपील फक्त आपल्या स्किनला प्रोटेक्ट करत नाही, तर जे नवीन सेल्स तयार होतात ते तयार होण्यासाठी ते मदत करतं. त्यामुळे या 3 अन्नपदार्थांचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करा. थँक्यू.